श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आजचा प्रश्न की प्लॉट निवडताना कुठल्या दिशेचा उतार आपल्या प्रगतीच्या हिशोबाने सगळ्या बाजूनी कुठल्या दिशेला असला पाहिजे. मित्रांनो, डोंगराची जमीन असेल तर कुठल्या दिशेला कुठलेही उतार असतात. फक्त जर प्लॉट नवीन घेतोय आपण, डेव्हलपमेंट करणारा माणूस असतो, आता स्लोप करून विकतो, त्यामुळे आता ती सोयीस्कर झाले. पण एखादी जमीन घेत असताना किंवा नॅचरली प्लॉट तुम्हाला मिळत असेल, 2 गुंठे 10 गुंठे किंवा एखादं शेत मिळत असेल, तर अशा ठिकाणी जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर तुम्हाला, जर फॉर एक्झाम्पल ही जमीन समजा, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम आहे, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे, ही उत्तर आहे आणि दक्षिण आहे. हे बघा, कधी पण काय करत असताना समजा प्लॉट घ्यायचा आपल्याला. आता प्लॉट आपण ह्याच्यात एक प्लॉट काढू. आता समजा प्लॉट निवडला, समजा आपण हा प्लॉट निवडला. प्लॉट कधीही निवडताना नैऋत्येकडून उत्तरेकडे जाणारा असला पाहिजे. उत्तर ईशान्य, हा ईशान्य, ईशान्य दिशेकडे गेला पाहिजे. उत्तरेकडे थोडाफार गेला तरी चालतो. ही वायव्य आहे, ही आग्नेय आहे, नैऋत्य आहे. प्लॉट निवडताना कधीही तुम्हाला नैऋत्येकडून ईशान्य, नैऋत्येकडून नॉर्मल उत्तरेकडे, नैऋत्येकडून जरच काय नाही तर पूर्वेकडे, हाच प्लॉट तुमच्या प्रगतीच्या हिशोबाने, आर्थिकदृष्ट्या, तब्येतीच्या हिशोबाने हा प्लॉट तुम्हाला उत्तर पूर्वेचा योग्य असतो. त्यामध्ये ईशान्य आली, आग्नेय दिशेकडे जास्त वळेला असा घेऊ नये. त्याच्याही पुढे सांगतो, प्लॉट संदर्भात आहे म्हणतो, वायव्येकडे खड्डा असणं चुकीचं आहे. आणि तो प्लॉट जर घेत असेल आणि तुम्हाला सोयीस्कर आहे की जर तुम्ही तो प्लॉट वायव्येचा खड्डा भरून काढू शकत असाल तर तो घ्यावा. उत्तरेकडे खड्डा आहे, नॅचरली तुम्ही जिंकलात. तुम्ही आग्नेयेकडे खड्डा आहे, लगेच भरून निघत असेल तर घ्यावा. अन्यथा तो खड्डा भरून निघत नसेल तर तो प्लॉट विकून सुद्धा तुम्हाला त्या भागातला तुम्हाला खर्च बेर करता येणार नाही. तर माझं मत असं आहे, जर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे नैऋत्येकडून ईशान्येकडे, नैऋत्येकडून पूर्वेकडे, नैऋत्येकडून उत्तरेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे चालतो, कळलं. पण उलट नाही चालणार. उलट म्हणजे असं, पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत नाही, पूर्वेकडून उत्तरेकडे चालत नाही, पूर्वेकडून वायव्येकडे चालत नाही, पूर्वेकडून नैऋत्येकडे तर नाहीच नाही चालत, आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे नाहीच चालत. तर तो माझं मत आहे. हा लाल रंग आहे, लाल रंग, विरुद्ध दिशा, विरुद्ध दिशेचा आहे, हे चालत नाही. नाही, म्हणून लाल रंगात चुकीचं आहे. अशी दिशा चुकीची असल्यामुळे लाल रंगातली झाली. तर माझं मत आहे, तुम्हाला जर का समजा प्लॉट किंवा डोंगराचा भाग, शेतजमीन घ्यायची असेल तर खड्डाही ते चालत नाही. समजा एखादा शेतकरी मेहनत खूप करतो आणि त्याच्या आग्नेय दिशेकडे खड्डा आहे, विहीर आहे, मेहनत खूप करतो, त्याच्या नैऋत्याला खड्डा आहे, विहीर आहे, असं चालत नाही. अशा दिशेचा शेतकरी कायमस्वरूपी पैसा राखून ठेवतो, असं होत नाही. नैऋत्य दिशा ही पितरांची दिशा, पूर्वजांची दिशा, आग्नेय दिशा ही आर्थिक दृष्ट्या परफेक्ट दिशा आहे. अशा दोन्ही दिशेला खड्डा चालत नाही. यदा कदाचित वायव्येकडे जर खड्डा असेल, तोही खड्डा तुम्हाला अशामध्ये कोर्ट केस वगैरे अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. म्हणून माझी एक सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जर कुठलाही प्लॉट इझिली निवडताना वास्तविक बघता जाणकार व्यक्तीचा सल्ला घ्यावा. अन्यथा जाणकार वास्तुतज्ञाला भले मी म्हणतो त्याला थोडा जे काय असेल ते त्रास झाला किंवा त्याची काही फी असेल, जे काही तुमच्या सोयीनुसार जे काही करायचे ते करा. जाणकारांचा सल्ला घ्या, मगच ह्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करा. अन्यथा तो प्लॉट घेऊन
नुकसानामध्ये जाण्यापेक्षा न जाणं चांगलं. आपणास हा व्हिडिओ आवडला आणि उपयुक्त वाटला असेल तर कृपया गुरुश्री वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा. धन्यवाद.